दादा माझे काका त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडले आणि मग आता हे डीजीसीए सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचे डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर, म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दी स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग, मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा, असं तिथं डीजीसीएली अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली। आणि आमचं एक मत आहे की तुम्ही काय करता की VSRचे हे 5 मशीन्स विमानं ही तुम्ही ग्राउंड केली। बरं मला तुम्ही सांगा की आता VSR चा मालक हे हलकट माणूस आहे, तो कामचुकार माणूस आहे, तो तिथं मेंटेनन्स मध्ये पैसे खातो, तो मेंटेनन्स नीट करत नाही, हे सगळे मुद्दे आम्ही सांगितले। मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल तो फक्त लेअर जेटमध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसीमध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीच क्राफ्ट नावाचं विमान त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो। आणि जर तुम्ही जर त्याचं लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात। आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, उपमुख्यमंत्री जे दुसरे आहेत ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात, सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात। मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा VSRच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे, पण तसं होणार नाही। त्याचं कारण आणि त्याच्या सांगणीच आधी आम्ही मागणी करतोय TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठेतरी VSRला वाचवलं जाते हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत। त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला तिथं पंतप्रधान साहेबांना तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे। आता एक तुम्ही गोष्ट लोकांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे, नेत्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे। VSRची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली, पण मग एअर वर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCAची जबाबदारी आहे। त्यामुळे जर VSRला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर DGCAली सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे। त्याच्याचबरोबर DGCAचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्त्वाचं आहे। एरो नावाची जी कंपनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर असं सांगितलं होतं की हा विमान उडण्यालायक आहे आणि त्या दिवशी इथं वेदर पण ओके आहे, आपल्याला विजिबिलिटी चांगली आहे, तेव्हा त्या कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि त्या ग्रुपमध्ये असणारे या राज्य सरकारचे जे कोणी त्या विभागाचे योग्य असे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे। कारण VIP जर आमचे अजितदादा तिथे ट्रॅव्हल करत होते मग तुमची जबाबदारी होती की त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घेऊन ते खरंच विमान हे उडण्यालायक होतं का नव्हतं याच्याकडे सुद्धा तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं हे महत्त्वाचं आहे। त्याच्याचबरोबर एरो झालं, VSR झालं,
DGCA झालं आणि चौथं हे सरकारी अधिकारी झाले आणि पाचवं या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं असं मत आहे की ह्याला एक क्रिमिनल अँगल आहे, ज्याला लोक म्हणतात घातपात. त्यामुळे एक अज्ञान व्यक्तीवर सुद्धा त्या ठिकाणी कारवाई आपल्याला करता येणार नाही, पण FIR नक्कीच आपण तिथं करू शकतो. त्यामुळे सर्व प्रेसशी बोलल्यानंतर मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला